तुम्हाला माहित आहे का की बीडला होता एक भव्य किल्ला? कोणी बांधला होता तो? कोणत्या लढाया झाल्या बीडच्या किल्ल्यावर? कुठं गायब झाला हा किल्ला? औरंगजेबने कुणाकडून जिंकला होता हा किल्ला? बीडच्या या अज्ञात इतिहासाची माहिती पाहूया पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी सतीश साळुंके आणि तुम्ही पाहत आहात सारांश ऐतिहासिक बीड जिल्हा. बीडचा किल्ला आज दिसत नसला तरी इतिहासाच्या पानांमध्ये तो आहे जिवंत. आदिलशाही, निजामशाही, मुघल यांच्यात झालेल्या लढाईत तलवारीचे निनाद आजही बीडच्या इतिहासाच्या पानामध्ये गुंजत आहेत. एकेकाळी निजामशाही, आदिलशाही आणि मुघल सम्राट औरंगजेबच्या घडामोडीचे केंद्र असणाऱ्या या किल्ल्याचे अवशेष आजही बीडच्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. बीडच्या किल्ल्याला होतं अनन्यसाधारण महत्व, कारण तो होता देवगिरी किल्ल्याला दक्षिणेशी जोडणाऱ्या मुख्य मार्गावर. आणि म्हणूनच यादवांचा राजा शंकरदेव यादवाने इसवी सन 1305 मध्ये बांधला होता बीडचा किल्ला. हा भाग आजही किल्ले मैदान म्हणून ओळखला जातो. बीडच्या किल्ल्याला होती 4 प्रमुख प्रवेशद्वारे. पूर्वेला राजुरी वेस दरवाजा जो आजही भक्कमपणे उभा आहे, तर पश्चिमेला कोतवाली दरवाजा जो मुघलांच्या स्थापत्य शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. तर उत्तरेला माळी वेस दरवाजा आणि दक्षिणेला कागजी दरवाजा. या दरवाजांच्या आकारावरून बीडच्या किल्ल्याची भव्यता लक्षामध्ये येऊ शकते. माळी वेस दरवाजा आणि कागदी वेस दरवाजे आज इतिहासाच्या कालओघात नष्ट झाले, पण आजही राजुरी वेस दरवाजा आणि कोतवाली दरवाजा हे उभे आहेत बीडच्या किल्ल्याची वैभव गाथा सांगत. मंडळी, बीडच्या किल्ल्याला होती तब्बल 37 बुरुज आणि मजबूत तटबंदी. ही तटबंदी उभारली होती मोहम्मद बिन तुगलक यांनी इसवी सन 1328 मध्ये. अतिक्रमणाच्या विळख्याने अख्खी तटबंदी नामशेष केली असली तरी किल्ल्याच्या तटबंदीचे काही अवशेष आजही डोकावत आहेत. इंग्लंडचा राजदूत सर विल्यम नॉरिस हा इसवी सन 1702 मध्ये बीडवरून गेला. त्याने त्याच्या रोजनिशीत बीडच्या किल्ल्याचे वर्णन केले आहे. तो म्हणतो, किल्ल्यावर सैनिकांची वर्दळ होती. सैनिकांच्या मोठमोठ्या छावण्या होत्या. मोठमोठाले हत्ती किल्ल्याच्या पूर्व भागावर बांधून ठेवले होते. मंडळी, विल्यम नॉरिस म्हणतो तो किल्ल्यालगतचा भाग आजही हत्तीखाना म्हणून ओळखला जातो आणि किल्ल्याची जागा ओळखली जाते किल्ले मैदान म्हणून. मध्ययुगीन विख्यात फारशी इतिहासकार फरिश्ता याने बीडच्या किल्ल्याविषयी तारीख ए फरिश्ता या ग्रंथात म्हटलं आहे की किल्ल्याभोवती पाण्याचा खोल खंदक होता व त्यात मगरी सोडलेल्या होत्या. मंडळी, आजही किल्ल्याच्या चहूबाजूने हा खंदक आपण पाहू शकतो आणि हा भाग आजही खंदक म्हणून ओळखला जातो. पोर्तुगीज इतिहासकार विजरार्स कोंदी लिजरीत याने नोंदून ठेवलंय की बीडचा किल्ला 3 लाख महसुलाचा होता. मंडळी, मध्ययुगातली ही रक्कम आज जवळपास 300 कोटीच्या वरही जाऊ शकेल. बीड जिल्हा गॅझेटियर प्रमाणे बीडच्या किल्ल्यासाठी झाल्या होत्या खूप लढाया. त्यात अहमदनगरची चांदबेवी आणि मुघलांमध्ये 3दा लढाया झाल्या. आरंभी मुघलांनी हा किल्ला चांदबेबीकडून घेतला तेव्हा मशिदीवरील शिलालेखानुसार मुघल बादशाह सलीम जहांगीर याच्या काळामध्ये जान सिफार खानाने इसवी सन 1627 मध्ये किल्ल्यावर मुघल सैनिकांना नमाज अदा करण्यासाठी मशीद बांधली, जी ओळखली जाते जामा मशीद म्हणून. पुढे चांदबेबीने हा किल्ला पुन्हा जिंकला,
मात्र मुघलांनी पुन्हा 1635 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला. बीडच्या किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं ते मुघलांच्याच काळात. कारण होतं औरंगजेबने बीडला दिलेलं महत्त्व. बीडच्या किल्ल्याचं महत्त्व ओळखून औरंगजेबने इसवी सन 1690 मध्ये बीडला प्रथमच दिला होता सुभ्याचा दर्जा. मुघलांनी किल्ल्यावर प्रशासकीय इमारती उभारल्या, सैनिकी प्रशिक्षण, शस्त्रसाठा, सैनिकी वसाहत आणि लष्करी केंद्र म्हणून किल्ल्याचा वापर मुघलांनी केला. पिण्याच्या पाण्यासाठी 2 विहिरी बांधल्या. त्यापैकी एक विहीर जामा मशीदमध्ये अद्यापही आहे. तिचा वापर वजू करण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी होत होता. तर दुसरी विहीर बलभीम महाविद्यालयामध्ये आहे. बलभीम महाविद्यालयाचा आवार हा देखील किल्ल्याचाच एक भाग होता. मुघल सम्राट औरंगजेबने बीडच्या किल्ल्यासाठी सरकारे बीडचा दर्जा दिला होता. औरंगजेबने त्याचा शूर सरदार खान गवान खानच्या नेतृत्वाखाली बीडच्या किल्ल्यावर सैन्याची प्रथमच छावणी उभारली आणि प्रशासकीय कारणांसाठी हा किल्ला वापरायला सुरुवात केली. पुढे औरंगजेबने सरदार हाजी सदरशहाला बीडचा सुभेदार म्हणून नेमलं. औरंगजेबच्या आदेशान्वये सदरशहाने इसवी सन 1660 मध्ये मशिदीमध्ये बिंबर बांधून फरशी केल्याचा शिलालेख मिंबरावर आजही दिसतोय. मशिदीवरील एका अन्य शिलालेखानुसार सदरशहाने इसवी सन 1709 मध्ये किल्ल्यावर एक वेगळा स्वतंत्र किल्ला बांधला होता. मंडळी, जामा मशीद म्हणजे मुघलकालीन स्थापत्याचा अद्वितीय आणि अप्रतिम नमुना. पूर्ण बसाल्ट दगडामध्ये उभारलेली ही मशीद अत्यंत कलात्मक आहे. अतिशय आकर्षक अशा 18 कलात्मक स्तंभावर आधारलेले 10 घुमट विलक्षण नेत्रदीपक आहेत. विशेष म्हणजे या प्रत्येक घुमटावरील कलात्मकता ही भिन्न भिन्न आहे. मशिदीचे 10 स्तंभ भिंतीत असून 8 स्तंभ बाहेर आहेत. 2 स्तंभांमधला रेखीवपणा, कमानींची अप्रतिम भूमितीय रचना आणि शिल्पकला क्षणोक्षणी मुघलांच्या उत्तुंग शिल्पकलेची जाणीव करून देते. मंडळी, जवळपास 400 वर्ष मुस्लिम सैनिक ज्या मशिदीमध्ये नमाज अदा करत होते, ज्या मशिदीच्या उभारणीत मोहम्मद बिन तुगलक, अहमदनगरची निजामशाही, मुघल सम्राट सलीम जहांगीर, मुघल सम्राट औरंगजेब यांच्यासारख्या बादशहांनी योगदान दिलं होतं, ज्या मशिदीच्या देखभालीसाठी या सम्राटांनी मशिदीला जवळपास 433 एकर 28 गुंठे जमीन दिली होती, त्या मशिदीला आज लोक वर्गणीवर अवलंबून राहावं लागतं. हे दुर्दैव. तर मंडळी, पुढच्या भागामध्ये पाहूया कोणकोणत्या लढाया झाल्या होत्या बीडच्या किल्ल्यावर. कसा झाला बीडचा किल्ला गायब? देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत शेवटपर्यंत कोणाच्या ताब्यामध्ये होता बीडचा किल्ला? आणि कशी होती बीडच्या किल्ल्याची रचना आणि त्याचा नकाशा? पाहूया पुढच्या भागामध्ये. तुम्हाला ही माहिती मंडळी कशी वाटते ते कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ शेअर करा. आपल्या इतिहासाची अशीच रोमांचकारी अज्ञात माहिती पाहिजे असेल तर पेजला फॉलो करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी सतीश साळुंके. नमस्कार, राम राम, अस्सलाम वालेकुम, जय भीम. पाहत रहा सारांश.